आपण पाहतात मशाल न्यूज। आज आपण इथे शेरीकर पाडा इथे आलेलो आहोत। सर्व गावकरी आलेले आहेत, सरपंच, उपसरपंच, सदस्य वगैरे, आणि गावदेवी मंदिराचा विषय आहे। इथे आपण बघू शकता का विरहाऊचं काम चालू आहे आणि गावदेवी मंदिरासाठी पडग्याची गावदेवी तिला येण्यासाठी रस्ता, गाड्या वगैरे जायच्या पहिले मार्ग होता आणि त्याही तो मार्ग पूर्ण आता कंपाऊंड वगैरे टाकलेला आहे। तर आपण ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे आहेत, त्यांची मांग आहे का आम्हाला रस्ता पाहिजे आणि त्यांच्या काय अजून काहीतरी मांग आहेत, काय मागणी करतात ते का त्यांना गाड्या पार्किंगला किंवा अन्य कंपाऊंडचं काय आहे, तर आपण त्यांच्याशीच बोलूया। आपल्या जोडीला शैलेश बिडवे आहेत, मनसेचे कार्यकर्ता। काय समस्या काय आहेत आपल्या गावदेवी मंदिराच्या आणि रस्त्याच्या? आज वर्षोनवर्ष पिढीनपिढी पडग्यामध्ये येणारा हा दंडाचा रस्ता होता, गावदेवी मंदिर येथे येणारा। त्या रस्त्यावर रस्ता मोकळा करून गावदेवी येण्याचा जो रस्ता आहे याच्यामध्ये अंतरिक्षे भगवान शेठ जे आहेत यांना विनंती करून गावाच्या वतीने त्याला थोडीशी त्यांची जागा कमी करून आणि दंडाचा रस्ता मोठा करून आमच्या गावदेवी मंदिरात येण्यासाठी तो रस्ता कायम सेपरेट करून द्यावा, हीच गावकऱ्यांची मागणी आहे। आणि जिथपर्यंत रस्ता सेपरेट आम्हाला गावदेवीला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार गाववाले। बरोबर। तसेच आपल्यासोबत दादा आहे। दादा, काय मागणी आहे तुमची? आता हे पडग्या गावामध्ये आमची जी गावदेवी आहे, म्हणजे आमच्या जन्माच्या पण अगोदरची जी म्हणजे पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली आहे, आणि आम्हाला आठवते का पहिले इथे बैलगाडीचा एक रस्ता होता आणि मी या देवी करता पहिले लहानपणी आम्ही बैलगाडीने यायचो। तर आता गेले काही वर्ष झाली तर एकदा कॅनलचा रस्ता झाला। कॅनलचा रस्त्यानंतर तो इथला जो येण्याचा मार्ग होता तो पूर्णपणे बंदच झाला होता। आणि आता तर ते अंतरिक्ष म्हणून कोणतरी कंपनी आलेली आहे, त्यांनी आमच्या म्हणजे आता ते कंपाऊंड टाकून म्हणजे गावाच्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे गावकीचा विचार न करता दहशतीचा एक हे केलेला आहे। तर त्याच्यामुळे आम्ही पडग्याचे ग्रामस्थ सर्व एकत्र आलेलो आहेत। आम्हाला आमची एकच मागणी आहे की आमच्या गावदेवीचा परिसर आणि आम्हाला येणारा रस्ता आमच्या गावाच्या वेशीमधनच आम्हाला गावाचा रस्ता मिळावा, आणि त्याच्याकरता जर आम्हाला गावाला अन्य देत नसतील तर मग आम्हाला त्याचा दुसरा मार्ग पण पर्यायी करायला लागेल, आणि आम्ही आमची ग्रामस्थ तेवढी तयारी दर्शवू। आज आमच्याकडे 100 पोरं आलेले आहेत, याच्या पुढे आमच्याकडे 500 पोरं येतील, याचा त्यांनी भान ठेवावं। तसेच आपल्या सोबत सदस्य आहेत गंधे म्हणून। काय समस्या आहे आपली गावाची गावदेवी बद्दल? समस्या म्हणजे कटका रस्त्यासाठी त्यांनी जागा सोडावी। 10-15 फुटाचा रस्ता आम्हाला पाहिजे। ही पूर्ण गावाच्या वतीने मी जी कंपनी आहे अंतरिक्ष म्हणून अंतरिक्ष ग्रुप यांच्याकडे मागणी करतो का रस्ता आम्हाला बनवून द्या, तुमच्या कामामध्ये अडथळा येणार नाही। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत काम बंद राहील, हीच मागणी आहे। मी गावकऱ्यांतर्फे पूर्ण गावाच्या वतीने बोलतोय की जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही, रस्ता पूर्णपणे बनवून होत नाही, आश्वासनं कोणतीही स्वीकारली जाणार नाही। आणि सर्व गावासमोर बोलतो की कोणी आमच्याकडून कोणाला तुम्ही लाचलुचपत काय देण्याचा प्रयत्न पण करू नका, ते काय होणार नाही। हा मंदिराचा विषय आणि गावदेवीचा गावाचा मंदिर आहे, हा प्राचीन काळापासून इथे रस्ता आहे आणि तो नकाशामध्ये पण दिसतोय तो तुम्ही रस्ता आम्हाला द्या। आम्ही सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय जे काय आहे ते रस्ता आम्हाला भेटला पाहिजे, बस एवढीच मागणी आहे। आपल्यासोबत सरपंच बाई यांचा मुलगा पण आहे। काय समस्या आहेत आपल्या गावदेवी मंदिराबद्दल? आमच्या गावकऱ्यांची आंतरिक ग्रुपकडून एक मागणी आहे की हायवे पासून गावदेवी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तरी 15 फुटाचा कमीत कमी रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्यावे। त्याच्यानंतर गावदेवी मंदिराला आता त्यांनी 2 कंपाऊंड घेतलेले आहेत, ते कंपाऊंड कमीत कमी 10 फूट लांब त्यांनी शिफ्ट करून त्याच्या बाजूनी 10 फूट लांब कंपाऊंड घ्यावा। दुसरी आम्हाला पार्किंगसाठी त्यांनी कमीत कमी 2 गुंठ्याची जागा उपलब्ध करून द्यावी, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आणि आंतरिक ग्रुप ती करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशा ठेवतो। आणि जर आमच्या अपेक्षा मान्य नाही झाल्या तर गावकऱ्यांच्या वतीने काय निर्णय घ्यायचा तो आम्ही सगळे मिळून घेऊ। आपण बघितलं आता सरपंच यांचा मुलगा पण आपल्याशी बोलला। जी अंतरिक्ष कंपनी आहे त्याही विचार करून आणि गावदेवी मंदिरासाठी रस्ता द्यावा, ही सगळी गावकऱ्यांची इच्छा आहे। आपण पाहत होता मशाल न्यूज। धन्यवाद।